नमस्कार मित्रांनो, आज आपण असा एक जुगाड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। हो का, आपल्याला काय करायचं आहे, नेल पेंटिंग आपल्याला नखपालिश, हे नखपालिश आपल्याला बनवायचंय। घरच्या घरी आपल्याला नखपालिश बनवायचंय। अशी नखपालिश कसे बघा, बघा किती कलर मधले नखपालिश बघा। हो का ही केसरी कलर, आणि तुम्हाला सांगतो हो का ही पिवळा कलर। हो का असे नखपालिशचे असे भरपूर कलर आहेत, आहे का। हो का ही कलर असं भरपूर कलर आहेत। मग आपल्याला आता घरच्या घरी आपल्याला नखपालिश बनवायचंय। नखपालिश बनवायचंय म्हणजे आपल्याला आता किती हो का लग्न असतंय, कार्य असतंय, कुठं सण असते, तर कुठल्या ह्याला महिलाही ते नखपालिश लावतातच। मग आपल्याला कुठल्या कलरचं नखपालिश लावायचंय हे आपल्या मनावर असतंय। मग आपण अशा पद्धतीने आता नखपालिश कुठल्या कलरचं बनवायचं आपल्या ह्याच्यावर कलरवर असते ही। मग आता हो का आपण नखपालिश बनवणार आहे। तरी मित्रांनो हो का आपल्याला अशा पद्धतीने नखपालिश बनवायचे। मग आता आपण हो का आता नखपालिश बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू म्हणजे कोणत्या आहेत हो का फेविकॉल लागणार आहे, आणि आपल्याला हो का कोलगेट पण लागणार आहे, कोलगेट लागणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हो का पावडर लागणार आहे। असे आपल्याला वस्तू लागणार आहेत। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे शेवटची म्हणजे आपल्याला पाणी लागणार आहे। प्यायचं पाणी आपलं कुठलंही चालतंय बघा, फक्त गरम करायचं नाही। हे बघा, मग आपल्याला अशा पद्धतीने नखपालिश बनवायचंय। मग हो का आपल्याला नखपालिश बनवण्याकरता चमच्याची एक गरज लागणार आहे। हो का आपल्याला चमचा घ्यायचा आहे। मग तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे नखपालिश आपल्याला कुठल्याही कार्यक्रमामध्ये किती ऍक्टिव्ह वाटतं बघा नखपालिश। मग आपण आता आज नखपालिश तुम्हाला बनवूनच दाखवणार आहे। कसं किती कसल्या पद्धतीचं नखपालिश होतंय, कसला कलर आपल्याला टाकायचा आपल्या चॉईसवर असते। तरी मग हो का आता आपल्याला नखपालिशाला सुरुवातच करायची आहे बनवायला। हो का आपण घेतलेले आहे ती म्हणजे एक वाटी घेतलेली आहे, कप बारकुसा। हो का आता एक कप घेतलेला आहे। तरी आपल्याला हो का लागणार आहे ती म्हणजे काय पावडर। सुरुवातीला आपली पावडर लागणार आहे। कुठलीही पावडर तुम्ही घेतली तरी चलते बघा। बघा आपल्याला पावडर किती लागणार आहे तुम्हाला सांगतो। हो का आपण पहिल्यांदा पण घरगुती नखपालिश बनवलं होतं। बघा आपल्याला एवढी एक चमचा बरोबर पावडर लागणार आहे। बघा अशी एवढी पावडर घ्यायची आपल्याला। बघा ही पावडर आपण घेतलेली, हे बघा पावडर घेतलेली। आता दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काय माहिती का, हो का आता पाणी घ्यायचंय आपल्याला। हो का आता हे पाणी आपल्याला थोडस आपल्याला घ्यायचंय हे मिक्स करण्याकरता। बघा आपण किती टाकतोय बघा पाणी। हो का अशा पद्धतीने आपल्याला पाणी घ्यायचंय। बघा एवढं पाणी घ्यायचंय आपल्याला, आणि ह्याला का नाही एकदम मिक्स करून घ्यायचंय असं आपल्याला। एकदम मस्त पैकी असं मिक्स झालं पाहिजे, मिक्सर झालं पाहिजे त्याला। हो का एवढी पावडर आपल्याला घ्यायची होती। एक चमचा बरोबर पावडर घेतलेली आपण। हो का भरपूर असं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित। पाणी आणि पावडर मिक्स व्यवस्थित झालेली पाहिजे बघा। बघा आपल्याला अशा पद्धतीने पावडर मिक्स करून घ्यायची होती। हो का आता आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे म्हणजे हो का आपल्याला फेविक्विक टाकायचे। हो का फेविक्विक टाकायचे। आपण पावडर एक चमचा टाकला होता। हे बघा आपल्याला एवढं फेविकॉल टाकायचे। बघा ही फेविकॉलची बाटली, ही पहा एवढी पावडर आणि एवढं फेविकॉल। बघा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं एकदम, कारण हे मिक्स व्यवस्थितच करायचं एकदम आपल्याला। हे बघा आपण आता हे टाकून झालेलं आहे आपलं। तरी मित्रांनो आता आपल्याला एकदम नखपालिश एकदम कसं एकदम ओरिजिनल नखपालिश
असं बनवायचं आहे आपल्याला आत्ता हो का दुसरी गोष्ट घ्यायची आहे आपल्याला त्यात म्हणजे हो का कोलगेट. हो का कोलगेट मी तुम्हाला त्याचं प्रमाण सांगतो किती टाकायचं. हो का कोलगेट बी आपल्याला हो का एवढं बस. कोलगेट बी जास्त नाही टाकायचं नाही. एवढे एक ज्वारीच्या दाणे एवढा टाकायचं. ज्वारी आपली असते ना ज्वारीच्या पेक्षा थोडं जास्त. अगं आपल्याला असं हलवून घ्यायचंय. याला मिक्स एकदम कोलगेट ही सर्व मिक्स झालं पाहिजे आपलं. बघा आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचंय बघा. नखपालिश एकच नंबर होत आहे बघा असं बनवलं. आता आपण तुम्हाला हाताला पण लावून दाखवणार आहे. मग तुम्ही बघता मग म्हणता दादा खरंच एकदम छान नखपालिश एकदम बनलंय. आपल्याला घरचे घरी. आता हे आपल्या चॉईसवर आहे. आता ह्याच्यात आपल्याला कुठला कलर घ्यायचा हे आपल्या ह्याच्यावर आहे. मग तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे का आपण आता कलर निवडलेला आहे तो म्हणजे हे कलर. आपण हे कलर निवडलेला आहे. हो का असा आपल्याला एवढा असा कलर टाकून घ्यायचा आहे. बघू आपण आणि काढलेल्याच्या पुढं आपण आणि कलर थोडा जास्त टाकू. हा बस एवढा. आता याला थोडं भिजून द्यायचं मुरून द्यायचं याला. हे बघा आता कसं तुम्हाला दिसतंय. हे बघा किती व्यवस्थित वाटतंय बघा नखपालिश हे का. हे बघा आता हे मुरलं थोडं ना एकच नंबर होतंय बघा एक नखपालिश. तरी मित्रांनो आपण आता हे तुम्हाला लावून दाखवणार आहे. हे कसं झालं हे बघा तुम्ही. ही पहा कसं झाले ती बघा है का. मग तरी आपण लावूनच आता तुम्हाला दाखवणार आहे. ही पहा मित्रांनो हो का आता आपण ही बनवलेला आहे. आता आपण तुम्हाला लावून दाखवणारच आहे. थोडा मुरून देऊ आता आपण. बघा कलर याचा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे. हे बघा आता हे आपण चमच्या साईडला काढून घेऊया. बघा आता हे चमचा थोडा साईडला ठेवूया. बघा आता चमचा आपण साईडला ठेवलेला आहे. आता हे नेल पेंट हो का आपण हो का नखपालिश नेल पेंट म्हणतात हो का. आपण आता या बाटल्या आपण दुकानामधनं घेतोच. याची काय किंमत 10-15 रुपये असती. मग आपण हो का आता कोणत्या कलरचा आपल्याला पाहिजे अशा कलरचा आपण हे करू शकतो. कलर टाकन तसा बदलतंय बघा. मग तरी तुम्हाला मित्रांनो हो का आता आपण त्यासाठी आपण एक ह्याचे मोकळी बाटलीचं झाकण घेतलेले धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे का. आपल्याकडे ब्रश नव्हता दुसरा त्याच्यामुळे म्हणलो आता आपण ह्याचाच वापर करायचा. हो का आपण आता हो का आपण बनवलेले पावडर फेविकॉल पावडर कलर हे असं आपण टाकलेले. हे पहा हो का. मग आता आपण का नाही ही तुम्हाला लावून दाखवतो. बोटांना तुम्हाला लावून दाखवतो कसं वाटतंय ते बघू. आता आपण कसा पेंट आपला हे झालाय नखपालिश. तरी मित्रांनो हो का आता आपण ह्याला लावतोच हो का. आता आपण कार्यक्रम कुठला बी असू द्या लग्न असू द्या
वाढदिवस असू द्या, कुठेही आपला नख पालिश ही चालतच बघा. हे बघा आपण कसं आहे, बघा कसं ऍक्टिव्ह मस्त पैकी वाटते. फक्त आपल्याला पाहिजे ना असा कलर आपण वापरायचा. ही पहा किती छान वाटते बघा. बघा आता किती मस्त वाटते बघा. आपला हे लावले ती आता हे सुकल्यान थोडं एकदम मस्त वाटते बघा. हे एकदम आपण घरच्या घरी बनवायचं नेल पेंट. आहे का? ही पहा किती व्यवस्थित वाटते बघा. कसा कलर ही एकदम व्यवस्थित वाटतोय आहे का? एकदम आपल्या घरच्या घरी असंही बनवता येतंय आपल्याला. तरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण तुम्हीही नील पेंट असं बनवा आहे का? कसा वाटतोय? किती ऍक्टिव्ह दिसतंय एकदम. आपल्या आपल्या घरच्या घरी असंही बनवायचंय. हो का? आपण आता बनवलेला आहे, तरी आपल्याला कुठला कलर पाहिजे हे आपण घ्यायचा. मग तरी मित्रांनो तुम्हाला हा आपण नल पेंट बनवलेला नख पालिश बनवलेले कसे वाटतंय हे आपल्याला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.